हॅलो फ्रेंड्स. भारतात येऊन आता काही महिने झाले, त्यामुळे कॅनडातील राहिलेल्या काही व्हिडिओसह भारतातील भटकंतीही आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मल्हारगडला. पावसाळी वातावरण आणि त्यात सह्याद्री ट्रेक नाही असे होणे शक्य नाही. भारतात आल्यावर सहकुटुंब ट्रेक करण्याचे ठरले होते आणि खूप नको पण थोडा पाऊस असेल असा दिवस निवडायचे ठरले. जुलै ऑगस्टचा पाऊस सरल्यानंतर ट्रेक फायनल झाला. पुण्याजवळ आणि सोपा असलेला किल्ला निवडला. पुणे, हडपसर, दिवेघाट, काळेवाडी या गाडी मार्गाने आपण किल्ल्याच्या पायथ्याशी येऊ शकतो. इथून 15 ते 20 मिनिटाच्या सोप्या चढाईने आपण किल्ल्याच्या पायथ्यापाशी पोहोचतो. उन्हाळ्यात मात्र इथवर थेट गाडीने पोहोचता येते. इथे गडाचा माहिती फलक आपल्याला दिसतो. दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी 1760 साली या किल्ल्याची निर्मिती केली, म्हणून हा किल्ला महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण किल्ला म्हणून ओळखला जातो. या फलकाच्या शेजारून अगदी काही मोजक्या पायऱ्या चढल्या की आपण येतो किल्ल्याच्या चोर दरवाजाजवळ. चला तर मग चोर दरवाजाने आपण किल्ल्यात प्रवेश करू. प्रवेश करताच आपल्याला दिसते विहीर. हिचे पाणी आटलेले होते. पाय वाटेने थोडेसे पुढे गेल्यावर आपल्याला दिसते एक बारव. पण इथे मात्र छान पाणी होते. इथून पुढे मग आम्ही बालेकिल्ल्यात शिरलो. ढासळलेली विहीर, वाड्याचे जोते आणि 2 मंदिरे आपल्याला इथे बघायला मिळतात. मग बालेकिल्ल्याच्या महादरवाज्यातून आम्ही बाहेर पडलो. दुहेरी तटबंदी असलेला हा किल्ला साधारण 5 एकर परिसरात विस्तारलेला आहे. गडफेरीसाठी 1 तास पुरेसा आहे. सगळ्यात आधी आम्ही वळलो ते मुख्यद्वाराकडे. इथले बांधकाम अजूनही भक्कम आहे.
आणि दुर्ग संवर्धनाच्या मोहिमेतून गडाला नवा दरवाजा लाभला आहे. त्यामुळे इथले सौंदर्य अजूनच खुललेले आहे. इथून आम्ही मोर्चा नेला गडाच्या पश्चिमेकडे. या बाजूला तटबंदी, बुरुज असे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. या बाजूने गडाची संपूर्ण तटबंदी आपल्याला बघता येते आणि गडफेरी पूर्ण करता येते. सरते शेवटी आम्ही गडाचे काही फोटो काढले आणि खाली उतरून ट्रेक पूर्ण केला. या गडाला तुम्हीही नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका. धन्यवाद.